जंगलातला एक धनगर आला कोल्हापूरसारख्या बाजारात. आरसा चकाक त्याला बघितला, काय बघूया म्हणून त्यानं उचलला. बघायला लागल्यावर तिचं तोंड त्याला दिसला. आरशात दिसणार नाही का? त्यानं जरा मिशीव हात मारला. हे म्हणला त्यात तसं दिसलं. ते म्हणला मी करील ते सगळं करते. कौतुक म्हणून त्यानं तो आरसा ऐकत नेला, समोरच्या खिडकीत ठेवला. वाडा मोठा होता जंगलात, आणि आला की तिथं बसायचा. काही दिवसांनी बायकोला कळलं आला की खिडकीत काय करतो. तिनं जाऊन बघितलं खिडकीत, तर ती चौकटीचा आरसा सळला केला आणि बघितला. त्यात तिचा चेहरा तिला दिसला. तर तिला ते कळलं नाही. तिला बी आरसा माहीत नव्हता. ही म्हणली ही बाई इथं आणून ठेवली आणि तिच्याबरोबर दात इतकीच बसतोय. नवऱ्यावरच आक्षेप घेतला. माझ्या जंगल्यात काही दम नाही म्हणली आणि घोंगडं घेऊन 12 वाजता झोपली बाई. असल्या उष्णतेत बायकासनी राग आला. पोराला धपकं घालत्याचं, भांड्यासनी बोंगान त्याचं. ते आडल्याला पट करायची. झालं तुम्हाला सांगतो. म्हातारी आली. रोज म्हातारी बाहेरनं आली गोराकडनं की पाणी द्यायची. कुठं आहे का पाण्यानं, कुठं आहे पाण्याने, काही बोला ना. कुठं गेली ना, घरात गेली. ही झोपली. का गं झोपली? डोसकं झोपतंय, ताप आला? काय नाही. का झोपलीच म्हणे. म्हातारीने शेडजे लावला. लेकाचं करतो बघा जा म्हणले. अगं काय केलं माझ्या लेका? काय केलं? बाई आणली. अगं मग हाय कुठं? खिडकीत. तार 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 म्हातारी गेली आणि तिनं आरसा सळला केला आणि बघती तर तिचं थोबाड तिला दिसलं. भाड्यानं आणली ती आणली, म्हातारी कशाला आणली म्हणली. आता तिघांची 3 मतं झाली. येऊन जे नुसता घरात म्हणली म्हातारी बाई कशाला आणली, त्याला विचारतो म्हणली. तिनं का बसाव का नको? म्हातारला म्हणली तू लबाड बोलतीस. तरणी बाई त्यात आहे, तिथं तरी काय खोटं आहे? तिनं बघितली तर तिचा चेहरा दिसला की तरणीच आहे. तवर तो आला, भारात टाकला. हे म्हणली म्हातारी बाई कशाला आणली? कुठं आहे म्हणला? खिडकीत दिसती म्हणलाय म्हातारी. अगं आई म्हणला त्यात गडी आहे, बाई कुठं आहे? म्हातारी म्हणली लबाड बोलू नको, म्हातारी आहे. ती म्हणली तुम्ही दोघं बी लबाड बोलता, त्या तरणी बाई आहे. असं तिलकूट होऊन वाद लागला. तशी धर्म आणि देवाबद्दल सगळ्यांची मतांतर आहेत का खरं आहे? ही मतं खरी आहेत काय? यांच्या स्वभाव